नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अमोल जिजाबाई विनायक गडस. आज माझ्या हातामध्ये आहे साप्ताहिक साम्यवादी दिवाळी अंक आहे आणि कॉम्रेड कृष्णा मेनसे हे याचे खरं तर संपादक आहेत. यांनी लढ्यातील सीमाभागातील लढ्याला ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावरती खूप वेळा कारणमीमांसा केली, त्याचा अभ्यास केला. खूप अशा मोठ्या व्यक्तीच्या दिवाळी अंकामध्ये आज माझी कविता छापणार आहे आणि माझे जिवलग मित्र आहेत रोहन कुंडेकर यांचा खूप मोठा प्रयत्न होता माझी कविता यामध्ये देण्याचा. थँक्यू सर. तर माझी कविता आहे खिडकीतून पाहिलेले बेळगाव. सरळ जाणारा रस्ता निवांत पडला होता. सरळ जाणारा रस्ता निवांत पडला होता. भांडण तंटे दंगे पाहून स्वतःच रडला होता. सरळ जाणारा रस्ता निवांत पडला होता. भांडण तंटे दंगे पाहून स्वतःच रडला होता. शब्दांच्या पडत होत्या ठिणग्या आणि माझा मराठी माणूस मात्र निवांत पडला होता. भाषा नुसतीच पण खरा विचार सडला होता. भाषा नुसतीच पण खरा विचार सडला होता. अहंकाराचा आरसा स्वतःच रडला होता. प्रांतांच्या जळत होत्या वेशी. या प्रांतांच्या जळत होत्या वेशी आणि माझा मराठी माणूस निवांत पडला होता. जमीन मराठी ही जमीन मराठी पण रंग कानडी चढला होता. ही जमीन मराठी पण रंग कानडी चढला होता. भगवा झेंडा अस्मितेसाठी रडला होता. जमीन मराठी पण रंग कानडी चढला होता. भगवा झेंडा अस्मितेसाठी रडला होता. मनाच्या तुटत होत्या भिंती. मनाच्या तुटत होत्या भिंती आणि माझा मराठी माणूस मात्र निवांत पडला होता. अगदी शेवटी आमचा निकाल न्यायालयातच पडला होता. माननीय सर्वोच्च न्यायालय आमचा निकाल न्यायालयातच पडला होता. काळजाच्या तुकड्याला पाहून स्वतःच रडला होता. काळजाचा तुकडा म्हणजे नक्कीच आपलं बेळगाव, सर्वात सुंदर असं. आमचा निकाल न्यायालयातच पडला होता. काळजाच्या तुकड्याला पाहून स्वतःच रडला होता. फक्त खिडकीतूनच दिसत होते मला बेळगाव. फक्त खिडकीतूनच दिसत होते मला बेळगाव आणि माझा मराठी बाणा मात्र निवांत पडला होता. निवांत पडला होता. निवांत पडला होता. सरळ जाणारा रस्ता निवांत पडला होता. भांडण तंटे दंगे पाहून स्वतःच रडला होता. शब्दांच्या पडत होत्या ठिणग्या आणि माझा मराठी माणूस मात्र निवांत पडला होता. निवांत पडला होता. निवांत पडला होता. धन्यवाद. आपल्या